नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. एसएससी जीडी भरती 2024 तर्फा नवीन जे आहे मित्रांनो एसएससी जीडीची जे आहे मित्रांनो भरती निघत आहे आणि जवळपास 40,000 प्लस जागांसाठी जे आहे मित्रांनो एसएससी जीडीची नवीन भरती निघत आहे. तर आता एसएससी जीडी भरतीचे जे आहे मित्रांनो पेपर झाले 7 मार्च 2024 ला 2023 च्या पेपरचा शेवटला दिवस होता. ठीक आहे. तर यामध्ये जे आहे मित्रांनो जास्त मूल्य असे आहे की ज्यांचा जे आहे मित्रांनो तयारी झाली नाही एसएससी जीडी भरतीमध्ये, काही जणांचे जे आहे मित्रांनो पेपर चांगले गेले नाही. ठीक आहे. आणि काही जण तर यामध्ये नवीनच होते, ज्यांनी नवीन फॉर्म भरले, तो पहिलीच भरती होती त्यांची यामध्ये. तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होती की सर एसएससी जीडी नवीन भरती कधी निघणार आहे 2024 ची, याबद्दल व्हिडिओ बनवा. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला याबद्दलच सांगणार आहे की 2024 ला एसएससी जीडी भरतीचे फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे. त्याचबरोबर एसएससी जीडी भरतीसाठी मित्रांनो शिक्षण फक्त 10वी पास लागते आणि महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला एसएससी जीडी भरतीबद्दल सांगणार आहे. सिलेक्शन प्रोसेस काय काय असणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय काय असणार आहे, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट असणार आहे, उंची किती असणार आहे, छाती किती लागणार आहे. तर संपूर्ण फुल सिलेक्शन प्रोसेस मी तुम्हाला एसएससी जीडी भरतीबद्दल सांगणार आहे. आणि मेन म्हणजे याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे की एसएससी जीडी भरतीचे फॉर्म भरणे केव्हापासून चालू होत आहे. तर आजचा व्हिडिओ मित्रांनो खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा मित्रांनो, आता एसएससी जीडी भरती 2023 ची मित्रांनो पेपर संपूर्ण झालेले आहे. ठीक आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो असे जास्त मुलं तुम्ही परीक्षा सेंटरवर बघितलं की त्या ठिकाणी म्हणजे रील्स बघणारे जास्त मुलं त्या ठिकाणी मला पाहायला भेटले एक्झाम सेंटरवर. कारण की जिथं जाऊ तिथं मुलं रील्सवरच मित्रांनो रील्स पाहत जातात. त्या ठिकाणी एक्झाम सेंटरवर खूप असे म्हणजे 5 ते 10 जणच असे दिसत जातात की ते सिरियसली आहे, ते बिचारे एखाद्या झाडाखाली अभ्यास करत जा. ठीक आहे. तर जास्त मुलं मित्रांनो हे सोशल मीडियाच्या आहारी गेलेले आहे. ठीक आहे. तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो की या ठिकाणी ही जी आता एसएससी जीडी भरती झाली 2023 ची, तर जास्त मुलांचा मित्रांनो या भरतीमध्ये अभ्यास नव्हता. एक लक्षात ठेवा, सर्व जे मित्रांनो यामध्ये टाइमपास करणारी गँग आहे जवळपास 50%, आणि काही जण जे मित्रांनो रील्स बघणारेच आहे. ठीक आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे असे सुद्धा कमेंट होते की सर आमची पहिली भरती आहे आणि आमचा एवढा खास पेपर गेला नाही आहे, चांगला पेपर काय आमचा गेला नाही, आम्हाला काही समजलं नाही. ठीक आहे. तर पहा मित्रांनो टेन्शन घेऊ नका. तर आतापासून तुम्ही तयारीला लागा, आतापासून अभ्यासाला लागा. कारण की एसएससीचं जे मित्रांनो कॅलेंडर आउट झालं आहे. तर नवीन एसएससी जीडी भरती 2024 चे जे तुमचे फॉर्म भरणे चालू होणार आहे. तर 27 ऑगस्ट 2024 पासून तुमचे फॉर्म भरणे चालू होणार आहे नवीन एसएससी जीडी भरतीचे. आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख मित्रांनो 27 सप्टेंबर 2024 असणार आहे. आणि तुमची जी लेखी परीक्षा एसएससी जीडी भरतीची ही डिसेंबर 2024 मध्ये असणार आहे. तर आतापासून मित्रांनो तयारी चालू ठेवा. आतापासून तुमच्याजवळ जवळपास जास्त टाइम 8 महिने जे आहे तुमच्याजवळ राहिलेले आहे. तर 8-10 महिने जे आहे चांगला अभ्यास करा. तर आतापासून चांगली तयारी करा, आतापासून सेल्फ स्टडी करा मित्रांनो. अजून तुमच्याजवळ 8-9 महिने राहिलेले आहेत. तर डिसेंबर महिन्यामध्ये तुमची लेखी परीक्षा असणार आहे. आणि एसएससी जीडी भरतीचे जे फॉर्म आहे मित्रांनो हे 27 ऑगस्ट 2024 पासून तुमचे एसएससी जीडी भरतीचे फॉर्म भरणे चालू होणार आहे. एसएससी जीडी भरतीसाठी मित्रांनो शिक्षण फक्त 10वी पास लागते आणि महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकणार आहे. तर एसएससी जीडी कायला म्हटलं जाते, तर पहा स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत जे मित्रांनो बीएसएफ, सीआयएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपी, आसाम रायफल, एसएसबी, एसएसएफ, तर या मित्रांनो पॅरामिलिटरी फोर्सेसच्या जागा जे मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत भरल्या जात असते. ठीक आहे. तर एसएससी जीडी भरतीमध्ये बीएसएफ, सीआयएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपी, आसाम रायफल, एसएसएफ या मित्रांनो अर्धसैनिक बलाच्या जागा असते. ठीक आहे. तर एसएससी जीडी भरतीमध्ये वयोमर्यादा किती आहे, तर पहा एसएससी जीडी भरतीसाठी वयोमर्यादा 18 ते 23 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि तुम्ही जर एससी एसटी कॅटेगरीचे मुलं असाल तर 18 ते 28 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. आणि तुम्ही जर मित्रांनो ओबीसी कॅटेगरीचे मुलं असाल तर 18 ते 26 वर्षापर्यंत तुम्हाला एसएससी जीडी भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. त्याचबरोबर फीचा जर विचार केला तर जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 100 रुपये फी असणार आहे. एससी एसटी कॅटेगरीसाठी ज्या मित्रांनो या भरतीमध्ये फी नसणार आहे एसएससी जीडी भरतीमध्ये. आणि एसएससी जीडी भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेस जर बघितलं तर सर्वात आधी मित्रांनो पहिल्या टप्प्यामध्ये तुमची लेखी परीक्षा होणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं ग्राउंड असणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि चौथ्या टप्प्यामध्ये तुमचं मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे एसएससी जीडी भरतीची. तर सर्वात पहिला जो टप्पा आहे मित्रांनो लेखी परीक्षा असणार आहे तुमची एसएससी
SSC GD भरतीमध्ये तर लेखी परीक्षा मित्रांनो 120 मार्काची असणार आहे. 80 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. एका प्रश्नाला 2 गुण देण्यात येणार आहे. तर पहा जनरल नॉलेजचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर गणिताचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. बुद्धिमत्ता चाचणीचे तुम्हाला या ठिकाणी 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि हिंदी व्याकरणचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. टोटल 80 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. आणि निगेटिव्ह मार्किंगचा जर विचार केला तर यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असते 4 एवढी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे 2024 मध्ये. ठीक आहे, नवीन भरतीमध्ये. त्याचबरोबर SSC GD भरतीचा जो पेपर आहे मित्रांनो फक्त एका घंट्याचाच असतो. ठीक आहे, एका घंट्याचाच तुम्हाला पेपर असतो आणि 80 प्रश्न परीक्षेला विचारले जाते. तर सर्वात आधी मित्रांनो तुमची लेखी परीक्षा होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं यामध्ये फिजिकल असणार आहे SSC GD भरतीसाठी. तर SSC GD भरतीसाठी उंची किती लागते तर पहा पुरुष उमेदवारांसाठी उंची 170 सेंटीमीटर लागते. महिला उमेदवार जर असाल तर 157 सेंटीमीटर यामध्ये उंची लागते. छाती 80 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे एवढी. ठीक आहे, सर्वच कॅटेगरीची मुलं SC OBC ओपन EWS सर्वच कॅटेगरी फक्त ST कॅटेगरी सोडून. ठीक आहे, तर एवढी जे मित्रांनो मुलांना उंची लागते. आणि तुम्ही जर ST कॅटेगरीचे मुलं असाल तर ST कॅटेगरीच्या मुलांसाठी जे मित्रांनो उंची कमी लागते. तर ST कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी उंची यामध्ये 162.5 सेंटीमीटर लागते. महिला उमेदवार जर असाल तर 150 सेंटीमीटर यामध्ये उंची लागते. ठीक आहे, त्याचबरोबर छाती 77 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. तर एवढं जे मित्रांनो या भरतीमध्ये उंची लागते SSC GD भरतीमध्ये. त्याचबरोबर SSC GD भरतीमध्ये आपण ग्राउंडचा जर विचार केला तर यामध्ये जे मित्रांनो एकच इव्हेंट आहे. तर पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग आणि 5 किलोमीटर रनिंगसाठी तुम्हाला 24 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे. आणि महिला उमेदवारांसाठी SSC GD भरतीमध्ये 1600 मीटर रनिंग आणि 1600 मीटर रनिंगसाठी तुम्हाला या ठिकाणी 8.5 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे मित्रांनो SSC GD भरतीची सिलेक्शन प्रोसेस आहे. सर्वात आधी तुमची लेखी परीक्षा असणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं ग्राउंड असणार आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि चौथ्या टप्प्यामध्ये तुमचं मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे SSC GD या भरतीची. ठीक आहे, तर ज्या पण मुलांना ज्या मित्रांनो या SSC GD भरतीमध्ये कमी मार्क पडले असेल किंवा ज्यांचा सुद्धा पेपर चांगला गेला नसेल 2023च्या SSC GD भरतीच्या परीक्षामध्ये. ठीक आहे, ज्यांना सुद्धा चांगले मार्क बसले नसेल, ज्यांची सुद्धा पहिली भरती असेल तर पहा मित्रांनो आतापासून तयारी चालू ठेवा. आतापासून चांगले पुस्तक घ्या आणि आतापासून ज्या मित्रांनो अभ्यासाला लागा, आतापासून तयारीला लागा. कारण की नवीन SSC GD भरती मित्रांनो 2024ला निघत आहे. 27 ऑगस्ट 2024 पासून तुमचे SSC GD भरतीचे फॉर्म भरणे चालू होणार आहे. आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2024 हे फॉर्म भरणे शेवटची तारीख असणार आहे. आणि लेखी परीक्षा तुमची डिसेंबर महिन्यामध्ये असणार आहे. आतापासून मित्रांनो वेळ न गमावता अभ्यासाला लागा, आतापासून तयारी लागा. कारण की आतापासून सुद्धा तुमच्याजवळ जास्त टाइम राहिलेला आहे. जवळपास 8 महिने तुमच्याजवळ आहे. तर या 8 महिन्यामध्ये ज्या मित्रांनो चांगलाच तुमचा अभ्यास होणार आहे. तर आतापासून चांगला अभ्यास करा, सेल्फ स्टडी करा. घरी जर अभ्यास करत असाल तर घरच्यापेक्षा अभ्यास मित्रांनो वाचनालयामध्ये करा. तुम्ही जर ग्रामीण भागातले असाल तर. ठीक आहे, तर वाचनालयामध्ये ज्या मित्रांनो अभ्यासात होतं त्या ठिकाणी वातावरण असते. तर आतापासून अभ्यास करा आणि सोशल मीडियापासून जेवढं ते तेवढं दूर राहा. कारण की सोशल मीडियामध्ये कसं आहे मित्रांनो एक वेळ आपण घुसलो की त्यामध्येच आपले 5-6 घंटे कसे जाते हेच मित्रांनो माहीत होत नाही. ठीक आहे, तर सोशल मीडियापासून जेवढं ते तेवढं दूर राहा. ठीक आहे, आणि आतापासून मित्रांनो सेल्फ स्टडी करा, आतापासून अभ्यास करा. आतापासून जर मित्रांनो तुम्ही 8-8, 10-10 घंटे जर अभ्यास केला तर नक्कीच मित्रांनो तुमचं SSC GD भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे. तर तुम्ही मेहनतीनं जर अभ्यास केला, इमानदारीने जर अभ्यास केला तर. ठीक आहे, तर हे मित्रांनो तुमच्याजवळ 2-3 वर्ष आहे. या 2-3 वर्ष जर मित्रांनो तुम्ही राजासारखे जगले तर पुढे चालून मित्रांनो तुम्हाला गाढवासारखं 18-18 घंटे काम करावं लागणार आहे. आणि आता जर तुम्ही 8-8, 10-10 घंटे अभ्यास केला तर पुढे मित्रांनो तुम्हाला राजासारखं जगता येणार आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे, तर आतापासून तयारी चालू ठेवा, आतापासून अभ्यास चालू ठेवा. तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. SSC GD भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.